मराठ्यांना मुंबईकडे येण्याशिवाय पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे। सध्या संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील उपचार घेत आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी संवाद साधला पुढारी न्यूजशी आणि तेव्हा त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे। सरकारने वेळोवेळी आम्हाला हुलकावणी दिली आहे, तेव्हा मुंबईत येण्यावर आता मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। काही जण मुलांच्या नावापुढे आईचं नाव लावायला सांगतायत असं म्हणत नाव न घेता अजित पवारांवर टीका केलेली जरांगेंनी। जर आईचं नाव लावलेलं चालतं मग आईची जात मुलांना का नाही चालत असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी या दरम्यान उपस्थित केलाय। हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे, त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये। आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं। मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे शक्यतो, कारण येताना आता आरक्षणात घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचंय। आम्हाला तरी कुठं हौशी मुंबईला यायची। सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायची सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले। आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची। आम्हाला कशाला यायचंय मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला यायचंय। हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय, पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा असंही काहींनी म्हणलंय काल। पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे? मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात, कालच म्हणलेत काही जण। काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी। काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही।